संघानं विशेष करून विश्व हिंदू परिषदेनं तेव्हा खूप जनजागृती केली आणि लालकृष्ण अडवाणींची जी रथयात्रा निघाली होती त्याच्यानं जास्त चळवळीला बळ मिळालं आणि मग लाखो कारसेवक अयोध्येला गेले. त्याच्यात मी पण होतो. तसं वय लहान होतं माझं, तरी पण हिंमत काही कमी नाही. ठराव झाला तुम्ही सभा वगैरे? इथं मल्टीपर्पज हायस्कूलला तिथं ग्राउंडवर एक मोठी सभा झाली होती. कारसेवेला निघण्याच्या अगोदरची गोष्ट आहे, नोव्हेंबरमधलं आहे. कोणाच्या नेतृत्वात काय तितकं काय आठवत नाही कडे. अच्छा हां. कारण म्हणजे ते इम्पॉर्टंट नव्हतंच. अच्छा. विश्व हिंदू परिषदेनंच आयोजित केली होती सभा ती. अच्छा. तिथंच ते समजा रणशिंग फुंकलं असं काहीतरी म्हणू शकतो आपण त्याला. अच्छा. 92 साली जेव्हा 6 डिसेंबरला सीतानवमी होती आणि त्या दिवशी असं ठरलं होतं की सगळे जितके ह्याच्या समर्थनार्थ येऊ शकतील तितक्या सगळ्या लोकांनी अयोध्येमध्ये ते पोचायचं आहे. तेव्हा नांदेडमध्ये 29 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर अशा दोन जथ्यांमध्ये आपल्याला जायचं होतं. त्यावेळेला आम्ही एक रॅली काढली होती. त्या रॅलीच्या अंतर्गत आम्ही लोकांना आव्हान केलं होतं आणि आमच्यावर मला वाटतं 1200-1500 लोक असे आम्ही सामील झालो होतो. यावेळेला आम्ही रेल्वेतनं जाताना काय आमची खायची व्यवस्था होती नव्हती, पण घोषणाबाजी, सौगंध राम भी खाएंगे, मंदिर वही बनाएंगे, रामलला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे, बोलो भारत माता की जय, वंदे मातरम, त्याच्यानंतर अयोध्या तू झाकी, काशी मथुरा बाकी अशा घोषणा देत प्रत्येक रेल्वे स्टेशन उतरायचं. तिकडे आम्ही हे घोषणाबाजी देत होतो, श्रीराम जयरामचा जप करत होतो, परत गाडीत बसत होतो. आपापले स्वतंत्र ग्रुप तयार करून आपल्या जिम्मेदारीवर, स्वतःच्या जिम्मेदारीवर आम्ही अयोध्येला जाण्याचा विचार मांडला. मग त्याप्रमाणे आम्ही तिथून पुन्हा सतनाला आल्यानंतर तिथून संघाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला इलाहाबादला नेऊन पोहोचविलं आणि तिथून पुढे UPच्या ग्रामस्थांनी आम्हाला शरूर तीरापर्यंत नेऊन पोहोचविलं. पण हे जाताना ज्या अडचणी होत्या, एक तर जेवणखान स्वतःचं काही नव्हतं, बाहेर कुठं काही जेवायला भेटत नव्हतं. हे सगळं तिकडल्या ग्रामस्थ लोकांनी आमची जेवणाची व्यवस्था केली. रात्री आम्ही मंदिरात मुक्काम करायचा आणि सकाळी 3 वाजता त्यांनी जे स्थान ठरविलं आहे तिथपर्यंत तिथले लोक आम्हाला नेऊन सोडत होते. पुन्हा पुढल्या भागात नेऊन सोडण्यासाठी पुढली टीम तयार राहत होती. रात्री आराम करायचा, सकाळी 3ला उठून 7 वाजेपर्यंत प्रवास करायचा. या पद्धतीनं आम्ही सगळे प्रवास केले. काही ठिकाणी 2 ठिकाणी पाण्याची अडचण आली, जिथं आता माझ्यासारख्याला पोहता येत नव्हता, पण मला ते लुंगी बांध हे बांध करून त्या प्रवाहातून बाहेर काढलं आणि आम्ही अशा रीतीनं शेवटी शरूर तीरापर्यंत जाऊन पोहोचलो. 2 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत आम्ही रोज त्या जिथे आपलं राम मंदिर आहे तिथे आम्ही जायचो, तिथे बसायचो. तिथे अनेक लोकांची आम्हाला भाषणं ऐकायला मिळतात. प्रामुख्याने आम्हाला आवडलेलं भाषण मला अजूनही आठवतं ते म्हणजे धर्मेंद्रजींशी. अतिशय सुंदर आणि मस्त बोलायचे की त्यांनी आमच्यामध्ये जागृती खूप जोरात निर्माण केली. त्याच्यानंतर 6 डिसेंबरला ज्या दिवशी कारसेवा होणार होती, म्हणजे हे काही ठरलेलं नव्हतं, फक्त आपण तिकडे सगळ्यांनी जमवायचं आहे, आपल्याला शक्ती प्रदर्शन करायचं आहे आणि सीतानवमीच्या निमित्ताने आपण रामाचं सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे, एवढाच याच्यातला हेतू होता. मग अयोध्येमध्ये आम्ही प्रवेश केला. अयोध्येमध्ये प्रवेश केल्यानंतर इतके कारसेवक होते की संख्या आणि मोजदाद करणं तर शक्यच नव्हतं. आम्ही ज्या गल्लीच्या तोंडाशी उभे होतो, आमच्यासमोर कमीत कमी एक 5,000 कारसेवक उभे होते आणि ते ढाच्यावर, त्याच्यातले एक 5-25 लोक ढाच्यावर चढलेले होते. टाईट सिक्युरिटी होती. मग मला अजून आठवतं अडवाणीजी आले, त्याच्यानंतर सिंध्याजी आले, सिंघलजी आले, अशोकजी सिंघल, आणि महाराष्ट्रातनं संख्या खूप जास्त असल्यामुळे आम्ही खूप जवळ होतो. म्हणजे मला असं वाटतं की आमचा हार्डली 200-300 मीटरच तो दिसत होता आम्हाला राम जन्मभूमी, इतकं मी जवळ उभे होतो. म्हणजे मला आठवतं की जे माणसं वर चढली होती त्या माणसांना पाण्याच्या बाटल्या आम्ही दिल्या, आमच्याकडे काठी विठी होती त्या आम्ही दिली. अशा आम्ही अनेक गोष्टी त्यांना मदत करत होतो. खूप घोषणा म्हणजे पहिला ढाचा आहे जे जेव्हा भाषण झाल्यानंतर आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे नेते निघून गेल्यावर मग उमा भारतीने आणि ऋतुंबरांनी सगळा तो स्टँड घेतला आणि त्यांच्या ज्या घोषणा, त्यांची जी भाषणं, त्यांचं इतकं आवेशपूर्व होतं की म्हणजे आत्तासुद्धा मला आठवलं की शहारे येतात की राम नाम सत्य आहे, बाबरी ढाचा उद्ध्वस्त आहे, एवढंच त्या बोलत होत्या दोघीजण. एक दमली की दुसरी, दुसरी दमली की पहिली, असं चाललं होतं. आणि ह्या सगळ्या आवेशामध्ये
व्यासपीठाच्या मागे काय चाललं होतं ते कोणाला कळायला मार्ग नव्हता. पण तिथनं मला असं वाटतं की पहिली टीम वर चढली, मग 10च्या 1:45ला पडला. म्हणजे आम्ही बघोस्तपर्यंत लोक चढून मारामारी हे करू शकले. पोलिसांनी काही केलं नाही. पोलीस यंत्रणा खूप होती, पण त्यांचे जे त्यांना प्रोटेक्शन करण्यासाठी जे गार्ड्स असतात ते गार्ड्स त्यांनी आमच्या कारसेवकांना दिलं होतं. म्हणजे आम्ही असं म्हणत होतो की ये अंदर की बात है, पोलीस भी अपने साथ है. अर्थात उत्तर प्रदेशचं जेव्हा कल्याण सिंगचं सरकार होतं त्या सरकारने सांगितलं, कल्याण सिंग म्हणालेच होते की राम भक्तों पे गोली नहीं चलाऊंगा, नहीं चलाऊंगा, नहीं चलाऊंगा. हो मंदिरात, हो ढाचा जेव्हा पडला तेव्हा तिथंच होतो मी. अच्छा. अक्षरशः म्हणजे ती मागची बाजू होती त्या मंदिराची. तिथं तारेचं कुंपण होतं, त्यात कुंपणापाशी होतं मी. तिथं सगळा वरतून मलबा पडला, त्या मलबावर जाणंसुद्धा शक्य नव्हतं. आता माझ्यासोबतचे जे होते त्यांचं वय लहान असल्यामुळं आम्हाला कोणी चढू देणं गेलं वरती. अरे लहान पोरांनी चढू नका रे, थांबा इथंच असं वगैरे म्हणून थांबू लागले आम्हाला. मोठे जण होते ते गेले वरती, तोडू लागले. प्रत्यक्ष जेव्हा पडू लागलं त्यावेळेस प्रत्यक्ष पडत असताना तिथून स्टेजवरून अनाऊन्स करू लागले की कायदा हातात घेऊ नका, तुम्ही खाली या, असं नाही, शांततेनं करू आपण, सामाजिक भावना दुखावल्या जातील याच्यामुळं, असं तसं आवाहन केलं. पण ते भावनांचा उद्रेक होता, बस बाकी काही नाही. आणि ते ढाचा पाडण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला होता. पण ढाचा उखटताना वरतून काही जण खाली पडले आणि त्याच्यातच पोलिसाचा गोळीबार झाला. एक की दोघांना गोळी लागली त्यावेळेला आणि गलका झाला आणि नंतर पोलिसांनी लाठीचार्ज चालू केला. त्यावेळेला एक यंग एजमध्ये असं होतं की ही जात नको, ती जात नको. सगळे आजूबाजूचे मित्र पाहताना हा जातीचा राहो, तोही राहो, आपण आपली घरामध्ये काय करायची उपासना घरी करू, पण बाहेर निघाल्यानंतर आपण हिंदू आहेत सगळे, मग ते सगळे सोबत राहावेत ही इच्छा होती. आणि ती इच्छा आजही आहे. आज पूर्ण झाली. हा जात हा विषय आजही राहू नये. आजही वाटते की रामाचं जसं चांगलं झालं आहे तसं आपल्या समाजाचंही चांगलं. रामाची भक्ती करा. रामाची फोटो जरी नसेल तर आपल्या आत्म्यामध्ये राम आणि सीतेला उभे करा आणि दिवाळी साजरी करा. पूर्ण राममय होऊ द्या. जुन्या काळी आपल्या भारताला आपण रामराम म्हणायची एक प्रथा होती. ते रामराम म्हणायचे प्रथाच्या मागे एकच आहे